नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नीट 2025 चे एक्झाम देताय तर हे तुमच्यासाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा आता तुमची जी एक्झाम आहे बघा ती खूप जवळ आली, बरोबर? अगदी बरोबर. मग तुम्हाला आता काय करायचंय, रिव्हिजन करायचंय आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल ते जर तुमचे बरोबर येत आहे तर तुमचा कॉन्फिडन्स जो या ठिकाणी काय होईल, बूस्ट होईल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला स्कोर या ठिकाणाहून येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही चांगले क्वेश्चन सॉल्व्ह करताय, आता तुम्हाला तोच करायचा आहे, फक्त मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पण तुम्ही जर मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर तुमची जी कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढेल. तर मग तुम्हाला आता जे क्वेश्चन आहे ते कसे सॉल्व्ह करायचे, कोणत्या पद्धतीने आणि कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा आता तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा चॅप्टर रिवाइज करताय, जसं की द लिव्हिंग वर्ड तुम्ही हा चॅप्टर रिवाइज करतायत, मग तुम्हाला याच्यावरती काय करायचंय, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग जर तुम्ही याच्यामध्ये जर रिव्हिजन करून जर क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर तुमचं काय होणार, या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढणार आहे. मग आता काय करायचंय तुम्हाला, तुमचं एक्झाम जवळ आलंय तर मग तुम्हाला काय करायचंय, एक एक चॅप्टरला काय करायचंय, रिवाइज करायचंय. एक एक चॅप्टर रिवाइज केल्यानंतर त्या चॅप्टरवरती काय द्यायचंय, मॉक टेस्ट द्यायचंय. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, आम्हाला चॅप्टर वाईज देखील ह्या मॉक टेस्ट कुठे भेटणार, तर तुम्हाला याची पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय बघा चॅप्टर वाईज मॉक टेस्ट. आता कशा असणार आहे, कसा यांचं स्वरूप असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा. जे टेस्ट आहे बघा हे पूर्ण एनसीईआरटी ओरिएंटेड असणार आहे बघा. आणि हा बघा या टेस्टचा काय स्ट्रक्चर आहे बघा, डिझाईन केलेले आहे बघा. या टेस्टचा काय हा शेड्यूल आहे बघा. बघा यानंतर तुम्ही जर या टेस्ट मध्ये जर आले तर नीट 2025 साठी चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे बघा. यांचा जो प्लॅन आहे हा 20 मार्च पासून तर 30 एप्रिल पर्यंत असणार आहे बघा. मग तुमची नंतर एक्झाम असणार आहे बघा. या टेस्ट मध्ये तुमच्या चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे, त्यानंतर तुमच्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा. बघा जसं की आता 20 मार्चला बघा टेस्ट सुरू होत आहे आपल्या 20 मार्च पासून. तर पहिली टेस्ट असणार तुमची फिजिक्स साठी, फिजिकल वर्ड अँड मेजरमेंट. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी असणार आहे बघा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर बायोलॉजी मध्ये असणार आहे बघा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे ह्या टेस्ट जे तुमच्यासाठी कशा डिझाईन केलेल्या चॅप्टर वाईज. जर तुम्ही खाली आली मग कायनामॅटिक्स, लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी, पॉवर. जसं केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्यानंतर केमिकल बॉन्डिंग. त्यानंतर इकडे जर आले तर प्लांट किंगडम, अॅनिमल किंगडम, मॉर्फोलॉजी. म्हणजे हे कसं चाललंय, आता चॅप्टर वाईज चाललंय. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, आता चॅप्टरला रिवाइज करायचंय आणि टेस्ट सॉल्व्ह करायचे. आणि जेणेकरून मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करायचे, मॅक्झिमम क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जास्तीत जास्त टेस्ट या वर्षी देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे तो आणखीन चांगला येऊ शकतो. बघा त्यानंतर ह्या ज्या टेस्ट असणार आहे बघा पूर्ण तुमच्या कशा असणार आहे, चॅप्टर वाईज असणार आहे बघा. त्यानंतर हे फुल लेंथ असणार आहे बघा यामध्ये तुमच्या टेस्ट. मग या टेस्ट साठी तुम्हाला कुठे सॉल्व्ह करायचे या टेस्ट, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा. तुम्हाला जे टेस्ट आहे बघा सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन वरती सॉल्व्ह करायचे. मग ऍप्लिकेशनला कुठून डाउनलोड करायचे, तर तुम्ही ऍप्लिकेशनला प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. आता टेस्टला कसं जॉईन करायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा. बघा नीट 2025 साठी स्पेशल ऑनलाईन टेस्ट आहे बघा. तर या टेस्टची जी फीस आहे बघा किती, 99 रुपये फक्त, 99 प्लस जीएसटी. यामध्ये आम्ही तुम्हाला देणारे चॅप्टर वाईज अँड फुल लेंथ टेस्ट. यामध्ये ज्या टेस्ट असणार आहे तुमच्या 200 प्लस मॉक टेस्ट असणार आहे आणि जशा परीक्षात येतात तशाच असणार आहे. म्हणजे जे एनसीआरटी ओरिएंटेड असणार आहे बघा पूर्ण टेस्ट. त्यानंतर बघा वेळ कसा वाचवा यासाठी खास टिप्स असतील बघा तुमच्या ऍपमध्ये. आणि तुम्ही जेव्हा वेळ हे टेस्ट सॉल्व्ह करताय तुमच्या स्क्रीनच्या समोर टायमर येईल बघा. त्या टायमरच्या आत तुम्हाला काय करायचे, ह्या टेस्ट सॉल्व्ह करायचे. आणि ह्या जे टेस्ट असणार बघा हे पूर्ण क्विज फॉर्मेट मध्ये असणार आहे बघा. तर यामध्ये काय होईल, तुमचा वेळ वाचेल. म्हणजे तुम्ही जर एक चॅप्टर रिवाइज करताय, जर कुठे जरी जाताय, समजा जर तुम्ही जेवण करताय तर बसल्या बसल्या पण काय करू शकता, तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सर्व समाविष्ट असणार आहे बघा. त्यानंतर आता या टेस्टला तुम्हाला जॉईन कसं करायचंय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आणि बघा टेस्ट ऍप मध्ये काय फ्री टेस्ट अवेलेबल आहे बघा. तुम्ही ते पण जाऊन परचेस करण्याच्या अगोदर सॉल्व्ह करू शकता, नंतरच तुम्ही काय करू शकता, टेस्टला परचेस करू शकता. अजून पण जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं नसेल तर पटकन ऍपला डाउनलोड करायचंय. जे फ्री टेस्ट आहे त्या फ्री टेस्ट पण काय करायचे, सॉल्व्ह करायचे. नंतरच हे टेस्ट तुम्ही काय काय करायचे या ठिकाणी परचेस करायचे बघा. 200 प्लस मॉक टेस्ट असणार तुमच्या. मग टेस्टला जॉईन कसं करायचं बघा. आता सर्वात अगोदर तुम्हाला सायन्स गॅलेक्सीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय बघा. आता रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव या ठिकाणी टाकायचंय, तुमचा फोन नंबर या ठिकाणी टाकायचंय, तुमचा ईमेल ऍड्रेस आणि एक पासवर्ड क्रिएट करून ठेवायचंय. म्हणजे दुसऱ्यांदा जर तुम्हाला लॉग इन करायचंय, तुम्ही ऍप्लिकेशनला एकदा लॉग आउट केलं तर तुम्ही त्या पासवर्डने काय करू शकता, त्याला लॉग इन करू शकता. नंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल आणि तुमचं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून आय ऍग्री विथ टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करायचंय आणि समोर जायचंय. समोर गेल्यानंतर तुम्हाला एक असं पेज शो होईल बघा. त्यामधून तुम्हाला नीट यूजीची काय करायची, कॅटेगरी सिलेक्ट करायची बघा. ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचंय पेड कोर्सेस वरती. पेड कोर्सेस वरती गेले
का मग तुमच्या समोर एक नेक्स्ट पेज येईल बघा असा. मग याला काय करायचंय, क्लिक करायचंय बघा. या ठिकाणी तुम्ही याच्यावर आले का इथून तुम्हाला या टेस्टला काय करायचंय, बाय नाव करायचंय. मग तुम्ही जर टेस्टला बाय नाव करताय तर मग तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा. यामध्ये याची प्राइस येईल बघा, याची जीएसटी येईल बघा आणि इंटरनेट हँडलिंग फीस इन्क्लुडिंग करून तुम्हाला इथून काय करायचंय, पे करायचंय. पे तुम्ही फोन पे न करू शकता, गुगल पे न करू शकता, युपीआय बँक न करू शकता किंवा कार्ड न करू शकता. सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले बघा. आणि तुम्हाला काय करायचंय, कंटिन्यू करून नंतर पेमेंट करायचंय बघा. तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय होऊन जाईल, टेस्टचा ऍक्सेस भेटून जाईल बघा. आणि टेस्ट ऍप मध्ये फ्री बघा. जर तुम्हाला परचेस नसेल करायचे तरी ज्या फ्री टेस्ट आहे त्या पण तुम्ही काय करायचे, अटेम्प्ट करायचे बघा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.